आणि आता एक महत्त्वाची बातमी, दिल्लीतून सेंट कोलंबस शाळेतील 16 वर्षांच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। त्यानंतर पालकांकडून सलग 3 दिवस निदर्शनं सुरू आहेत। जंतर मंतर इथं दिल्लीतल्या पालकांनी निदर्शनामध्ये सहभाग घेतला। निदर्शन करणाऱ्या पालकांशी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी चर्चा केली आहे। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। या निषेधार्थ कॅन्डल मार्चही काढण्यात आला। शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। जंतर मंतरवर आता पालकांकडून निदर्शनं केली जात आहेत। दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। 16 वर्षांच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, त्यानंतर पालकांकडून सलग 3 दिवस निदर्शनं सुरू आहेत। जंतर मंतर इथं दिल्लीतल्या पालकांनी या निदर्शनात सहभाग घेतला। दरम्यान खासदार विशाल पाटील देखील या निदर्शनात सहभागी झाले। दिल्लीतल्या शाळेमध्ये सेंट कोलंबस शाळेतल्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे। हा विद्यार्थी सांगलीचा राहणारा होता, मूळचा सांगलीचा आहे। त्यानंतर या घटनेनंतर दोषी शिक्षकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पालक संतप्त झालेत। त्यांच्याकडून या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्चही काढण्यात आला। जंतर मंतरवर निदर्शन चालू आहे की शौर्याला जस्टिस मिळावी यासाठी खासदार विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, इथं जॉईन झाले आहेत। मला सांगा की विशालजी, हे संपूर्ण प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे, खूप बारकावे आहेत। शाळेनं अगोदर सुमोटो ॲक्शन घेणं गरजेचं होतं, पण ॲक्शन घेतली गेली नाही आहे। आणि अजून पण पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन 5 दिवसानंतर सुद्धा आपल्याला दिसते की स्टेटस अजूनही काय माहीत नाही आहे। हे बाय शाळेंचं दुर्दैवी आहे की स्वतःची इमेज वाचवण्यासाठी एखाद्याचा जीव गेला त्याच्यावर चादर ओढण्याचं काम ही लोक करत असतात। हा निष्पाप पोरगा, त्याचं वय काय, 15-16 वर्षाचा मुलगा एवढ्या स्तरापर्यंत जात असेल तर निश्चित त्याला काहीतरी मोठी छळवणूक झाली असेल। आता ह्यांनी का म्हणून लपवायचं कारण आहे का तुम्ही स्वतः ॲक्शन घेतली नाही? तुम्ही साधी सस्पेंडची तर आम्ही कोण समाधान नाही आहे, जनता समाधी नाही आहे, पण तात्पुरतं आहे। पण तो सस्पेंड करायची कारवाई सुद्धा ही जन आंदोलन झाल्यावर तुम्ही लोकांनी मीडियामधनं ही बातमी दाखवल्यावर मग त्यांनी ती ॲक्शन घेतली। जर मीडियाने ही गोष्ट उचलली नसती, आणि तुमचा सगळ्यांचा आभार आहे ह्या मुद्द्यात, कारण हा खूप भावनिक विषय आहे, तुम्ही हा मुद्दा उचलला म्हणून ह्या विधान सस्पेंड तरी झाली। सुदैवानं दिल्ली सरकारने काही शब्द दिलेले आहेत, त्यांनी कमिटी गठन करायचा शब्द दिलेला आहे। SP-ना आणि ह्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेला सुद्धा पूर्ण मुभा दिलेली आहे की तुम्ही सुद्धा चौकशी करा। पण हे आश्चर्य आहे की FIR दाखल झालेला आहे। स्वतःच्या मुलाच्या जो आपण म्हणतो डाईंग टेस्टमेंट, जो तो मृत्यूपत्र लिहिलेला आहे, त्यावेळेलाच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझं हे पाऊल घेण्याचं कारण म्हणजे मला शाळेतल्या शिक्षकांकडनं झालेला त्रास, सोबतची त्याची मुलं, त्याची मित्र ती सांगतात की ह्या शिक्षकांनी ह्याला त्रास दिला, तरी त्यांना FIR होऊन सुद्धा अटक होत नाही। मग नेमकं काय चाललेलं आहे? हे फक्त हा तात्पुरता मुद्दा नाही, हे मुद्दा खूप मोठा आहे। महाराष्ट्राचा तुम्ही नुकतंच ऐकलं होतं की आपण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही जे सेवेत आहे त्या लोकांना सुद्धा परत घ्यावं लावा, पण ही फक्त शासकीय शिक्षकांसाठी आहे। ह्या खाजगी शाळेतनं कोण शिक्षक नोकरी करतात, त्यांना पगार काय असतात, त्यांची क्वालिफिकेशन काय, त्यांची एलिजिबिलिटी काय, सेन्सिटिव्हिटीबद्दल तुम्ही अभ्यास केला आहे का, ह्या मुलांच्या मानसिक स्थितीबद्दल तुम्ही अभ्यास, त्यांच्याशी कसं वागायचं ह्या यंत्रणेने ह्यांना शिक्षण दिलेलं आहे का? तपास पण झाला पाहिजे, पोलिसांना पण निष्पक्ष तपास केला पाहिजे। लोकसभेमध्ये पण हा मुद्दा उपस्थित करणार असं सुद्धा खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन कमलकांत सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली।